हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 49. न करोति. तुला नित्य अनुभव आहे की दिवसा बाहेरून उजेडामधून तू घरात आलास की घरामध्ये तुला अंधार जाणवतो. घराच्या आत काळोख आहे असे वाटते. तू जर असे काही म्हणालास तर घरामध्ये असलेले तुझ्याशी सहमत होत नाहीत, कारण घराबाहेरच्या आणि घराच्या आतील प्रकाशाच्या प्रखरतेत फरक झालेला असतो. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी तुझ्या डोळ्यांना थोडा वेळ लागतो. काही वेळाने तुला तुझा घराच्या आत काळोख जाणवत नाही. नेमके हेच तत्त्व ध्यान समजण्यासाठी उपयुक्त आहे. देहाच्या बाहेर सूर्यप्रकाश आहे. तू जेव्हा डोळे मिटून अंतःकरणावर ध्यान लावून देहाच्या आत जाशील तेव्हा तुला तेथे काळोख जाणवेल. तुला वाटेल, कोठून येथे आलो? कारण परमात्मा तर परम दिव्य प्रकाश आहे. परंतु दररोज ध्यान लावत जा. काही कालावधीने तुला आत काळोख जाणवणार नाही. हळूहळू तुझे अंतःचक्षु कार्यक्षम होतील. याआधी तू अंतःचक्षु न वापरल्यामुळे काही अवधी वाट पाहावी लागेल, परंतु लवकरच तुझे अंतःचक्षु आतील वातावरणाला सरावतील. तुला तेथे उजेड जाणवू लागेल. यथा कालावधी अंशात्म्याची जाणीव होईल आणि तेथे तुला परमदिव्य धवल प्रकाश जाणवेल आणि तो प्रखर असूनही परमशीतल असेल. हे साध्य होण्यासाठी तत्व आहे न करोति. लेख क्रमांक 50. न करोति. आज तुला एक महत्त्वाचा इशारा देत आहे. समाजाचा विचार करता अध्यात्माची वाट महाखडतर आहे. कारण अध्यात्मामध्ये न करोति आचरण प्रत्यक्ष आपल्याला करावे लागते. समाजही न करोति हेच तत्त्व अंमलात आणतो, परंतु वेगळ्या प्रकारे. समाज स्वतः त्याचे भौतिक वागणे कधीही बदलत नाही. त्यामुळे होणाऱ्या प्रमादांपासून मुक्त होण्यासाठी तो देवाची नेमणूक करतो. आता प्रमादांपासून मुक्त होण्यासाठी देवाजवळ बसावे तर आपल्यात बदल होतो. आपले भौतिक उद्योग बंद होतात. मग हा हुशार समाज स्वतः आणि देव यामध्ये पुरोहिताची नेमणूक करतो. तो स्वतःसाठी पुरोहिताला पूजा, विधी, यज्ञ इत्यादी पुण्य मिळवायची कृत्ये करायला सांगतो. समोर हात जोडून बसतो आणि देवाजवळ जवळीक करण्यापासून सुटका करून घेतो. पुरोहिताने पूजा, विधी, यज्ञ केल्यावर दान दक्षिणा देऊन पुण्य लागले आणि त्यामुळे पाप धुवून आपण पुन्हा उलटे पुलटे धंदे करायला मोकळे झालो असे गृहीत धरतो. समाजामधील बहुतांशी घटक धार्मिक कार्यक्रमांना पाठिंबा देतात, कारण न करोति प्रत्यक्ष आपण स्वतः काहीही न करता पुरोहिताकडून पापक्षालन करवून घेणे सोयीचे आहे. तो पुरोहितही पोटासाठी शास्त्र लिहून याला भावनिक आधार देतो. ह्यामुळे काय होते ते ऐक. हरि ओम.